नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यत्वे विद्यार्थी मित्रांचे मला काही कमेंट्स आले, त्यामध्ये असं लक्षात आलं की न्यूजमध्ये म्हणजे जे मराठी आपले न्यूज चॅनल असतं त्यामध्ये एक क्लिप माझ्याकडे आली। त्यामध्ये असं मेन्शन केलेलं होतं की महापारेषणमध्ये मोठ्या प्रमाणात वॅकन्सीज येणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये किंवा महिन्यामध्ये। तर त्यामध्ये असं सांगण्यात आलं की महाट्रान्सको, आपण ज्याला महापारेषण म्हणतो, म्हणजे MSCBच्या 3 कंपन्या आहेत, त्यामध्ये महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती, यामध्ये रिसेंटली भरपूर मोठ्या प्रमाणात वॅकन्सी येऊन गेलेली आहे। काही वॅकन्सी जे काही पोस्ट आहे ITI डिप्लोमा डिग्रीच्या, तर त्यामध्ये प्रोसेस सुरू आहे जॉईनिंगची वगैरे किंवा रिझल्टची वगैरे किंवा DVची वगैरे। तर त्यामध्ये ती प्रोसेस अजूनपर्यंत कंप्लीट झालेली नाही आहे। आणि आता रिसेंटली कालच्या तारखेला जी काही क्लिप 1-2 चॅनल थ्रू किंवा काही यूट्यूब चॅनल थ्रू सुद्धा त्याचं मेन्शन करण्यात आलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांचे मला कमेंट होते की सर हे खरं आहे का किंवा खोटं आहे। तर आधी मी ती क्लिप चेक केली, ती खरी आहे। न्यूज चॅनलवर ते आलेलं आहे, मराठी न्यूज चॅनलवर। म्हणजे सांगायचा उद्देश हा की त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की महाट्रान्सकोचं जे काही आहे ते शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग आता होणार आहे काही दिवसामध्ये, असं MD संजीव कुमार यांचं म्हणणं आहे। आणि मोठ्या प्रमाणात वॅकन्सी येणार आहे, फक्त एवढंच ती क्लिप आहे, काही सेकंदाची ती क्लिप आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात प्रथम एक गोष्ट सांगू इच्छितो की या आधी ज्या वॅकन्सी आलेल्या होत्या ITI डिप्लोमा डिग्रीच्या वगैरे जे काही असेल ते, तर त्यामध्ये आता भरपूर वॅकन्सीज येऊन गेलेल्या आहेत। त्याच्यामुळे आता एकदमच आता कधी वॅकन्सी येईल ते सांगणं कठीण आहे। आणि मुख्यत्वे आपण ITIचा जरी विचार केला, BE किंवा BEच्या तर 2 म्हणजे डिग्रीच्या तर 2 वेळा वॅकन्सी 22-23ला येऊन गेलेल्या आहेत। त्याच्यामुळे आता शक्यता अतिशय कमी आहे जर राहिला तर, म्हणजे वॅकन्सी जर आली, आपण असं समजू की ठीक आहे, हे गृहीत धरू की असं होऊ शकते, तर कशाची वॅकन्सी येईल, कारण की वॅकन्सी ह्या भरपूर येऊन गेलेल्या आहे। ITIच्या वॅकन्सीचं जे काही जॉईनिंगपर्यंत अजूनपर्यंत कंप्लीट झालेलं नाही आहे, त्याचं बऱ्याचशा गोष्टी पेंडिंग आहे, DVसुद्धा पेंडिंग आहे। त्याच्यामुळे आता परत ती वॅकन्सी सध्या एकदम काढणं कठीण आहे। या आधीसुद्धा जी वॅकन्सी आलेली होती त्यामध्ये साधारण अनाउन्समेंट केल्यावर, म्हणजे आता माझ्या माहितीप्रमाणे 20 का 21मध्ये ऊर्जामंत्री यांनी, त्यावेळेसच्या तत्कालीन ऊर्जामंत्री यांनी अनाउन्समेंट केलं होतं। त्यानंतर 3 वर्षांनी ती वॅकन्सी आलेली होती। त्याच्यामुळे असं नाही की आता अनाउन्समेंट केली किंवा आता काहीतरी त्यांनी संजीव कुमार जे MD आहे त्यांनी अनाउन्समेंट केली, म्हणजे आता एका महिन्यातच वॅकन्सी येईल किंवा 2 महिन्यात वॅकन्सी येईल असं काही नाही आहे। त्याच्यामुळे वॅकन्सी असं नाही की अनाउन्समेंट केली आणि आताच वॅकन्सी येईल असं काही सांगता येत नाही। वॅकन्सी ही 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्षसुद्धा वेळ जाऊ शकतो। त्याच्यामुळे कसं आहे की तुम्हाला जर कुठून काही न्यूज मिळाली असेल, न्यूज खोटी नाही आहे, ती न्यूज खरीच आहे की असं असं न्यूज चॅनलवर आलेलं आहे, परंतु वॅकन्सी आता येईल की 4 महिन्यात येईल की 6 महिन्यात येईल की वर्षात येईल की 2 वर्षात येईल हे सांगणं कठीण आहे। त्यासाठीच मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा वॅकन्सी यायची राहते तेव्हा त्याचे अपडेट्स येत असतात। हे आपण असं समजू पहिलं अपडेट आहे। याच्यानंतर ऑफिशियल काहीतरी येईल, ऑफिशियल लेटर येईल किंवा अशी रिक्रुटमेंट आहे किंवा असं आहे काहीतरी येईल, ठीक आहे। मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की आत्ताच मोठ्या प्रमाणात वॅकन्सी झालेल्या आहे किंवा पोस्ट भरण्यात आलेल्या आहे। आता वॅकन्सी येणं हे अतिशय शक्यता त्याची कमी आहे। परंतु आपण पॉझिटिव्हली जरी घेतलं, काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही, त्यामुळे असं वाटतं की आता वॅकन्सी आली पाहिजे, पटकन मी खूप अभ्यास करेल, मी इथे क्लास लावेल, तिथे क्लास लावेल आणि मी सिलेक्शन घेईल, ठीक आहे। तर बरेचसे अकॅडमी किंवा इन्स्टिट्यूट किंवा जे काही असतील, क्लासेसवाले असतील किंवा क्लासेस असतील, ते तुम्हाला तेच सांगतील की आता वॅकन्सी येईल, आमचं ऑफलाईन जॉईन करा, आमचं ऑनलाईन जॉईन करा, हे तुम्हाला सांगतीलच, ऑब्व्हियसली ते सांगणारच आहे तुम्हाला। परंतु तुम्ही थोडंसं विचार करून निर्णय घ्या। ज्यांना असं जनरल क्लास लावायचे ते लावा, त्यांची काही हरकत नाही, आता नाही आली वॅकन्सी, 3 वर्षात आली तरी मी क्लास लावेल, ठीक आहे, असा जर तुमचा विचार असेल तर लावून घ्या, तो काही भाग नाही। परंतु फक्त आता वॅकन्सी येणार आहे महाट्रान्सकोची, आता मी क्लास लावते, नाही, तसं नाही। अपडेट येऊ द्या, कारण की जेव्हा ॲड येते, अपडेट म्हटल्यापेक्षा कसं की एखादी न्यूज येऊ द्या, आणखी काहीतरी येऊ द्या, एखादं ऑफिशियल लेटर येऊ द्या कुठलं तरी महाट्रान्सकोचं, त्यानंतर जॉईन करा। किंवा तुम्हाला असं वाटत असेल की वेळ किती लागतो, तर बघा ॲड आल्यानंतर कमीत कमी 1.5 वर्ष कमीत कमी लागतो, 1 ते 1.5 वर्ष सगळी प्रोसेस व्हायला, एक्झाम व्हायला वगैरे। त्या पिरियडमध्ये जरी तुम्ही जॉईन केलं क्लास वगैरे, ऑफलाईन असो ऑनलाईन असो कुठेही करा, माझं काही म्हणणं नाही आहे, परंतु त्यावेळेस जर तुम्ही जॉईन केला, जाहिरात आल्यावर किंवा जाहिरातीची एकदम पॉझिटिव्हिटी आली, आता 15 दिवसात जाहिरात येईल, महिनाभरात जाहिरात येईल, तेव्हा अभ्यास सुरू करा, तेव्हा क्लासेस सुरू करा, जेणेकरून तुमचा फायदा झाला पाहिजे। तेव्हा तुमची वॅकन्सी असते त्याच्या 6 महिने आधी किंवा 6 महिन्यात जर तुम्ही जर क्लासेस केले तर तुमचा जास्त फायदा होतो। त्यामुळे सध्या काय करा थोडं, आणि हे ऑफलाईन ऑनलाईन बॅचेस सगळ्या ठिकाणी चालू राहतं, नाही की आता चालू झाली म्हणजे वर्षभर चालू होणार नाही, दर महिन्यात तुम्हाला ऑनलाईन बॅचेस दिसतील, दर महिन्यात तुम्हाला इथे आमची ऑफलाईन चालू झाली, इथे आमची ऑनलाईन चालू झाली। त्याच्यामुळे तुमचं कुठे फायदा आहे हे तुम्ही बघा। विद्यार्थी मित्रांना मी तसं सांगतोय की तुमचा फायदा कुठे आहे ते बघा, ठीक आहे। प्रत्येक इन्स्टिट्यूटवाला तुम्हाला तेच सांगेल, अकॅडमीवाला तेच सांगेल। माझेसुद्धा ऑनलाईन बॅचेस मी आता सुरू करतो आहे पुढच्या काही दिवसामध्ये। मी तसं अनाउन्समेंटसुद्धा केलेलं आहे ITIसाठी, स्पेशली ITI इलेक्ट्रिशियन वायरमॅनसाठी। पण मी याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सांगेल की आता ॲड येतेच बा, तुम्ही आता जॉईनच करा, नाही, ते तुमचं डिसिजन आहे, तुम्ही ठरवा। तुम्हाला जर जनरलमध्ये क्लासेस सुरू करायचे असेल तर तुम्ही सुरू करू शकता,
किंवा ॲड आल्याच्या जवळपास तुम्हाला सुरू करायचं असेल तसं सुरू करा. ठीक आहे, तुम्हाला वाटेल तसं करा, कारण विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं नसते, त्याच्यामुळे तो टेन्शनमध्ये असतो, त्याची फॅमिली टेन्शनमध्ये असते. त्याला असं वाटतं की पटकन वॅकन्सी आली पाहिजे, पटकन मी फॉर्म भरला पाहिजे, पटकन मी क्लासेस केले पाहिजे, पटकन माझं सिलेक्शन झालं पाहिजे आणि पटकन मी जॉईन. असं होत नसते, त्याला ड्युरेशन लागतो. मागची जाहिरात मागच्या 3-4 वर्षापासून वाट बघितल्यानंतर जाहिरात आली, 2 वर्ष त्याची प्रोसेस चालली, आता कुठे त्याचं फायनलायझेशन होते. काही अजूनही त्याला जॉईनिंगला अजून 4-5 महिने वेळ आहे, 3-4 महिने वेळ आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यावर डिसिजन तुम्ही घ्या. आणि वॅकन्सी नेमक्या कुठल्या येणार ते आपल्याला काहीच माहीत नाही, सगळं अंधारात चित्र आहे. त्याच्यामुळे कुठलाही व्हिडिओ आला आणि त्याच्या भरोश्यावर कामं करू नका. त्याच्या भरोश्यावर आपल्या आईवडिलांचा जो मेहनतीचा पैसा आहे तो वाया घालू नका. स्वतः सेल्फ स्टडी सुरू करा, आधी थोडंफार बेसिक सुरू करा. कुठून तरी काहीतरी व्हिडिओ इतके चिक्कार आहे यूट्यूबवर, मटेरियलसुद्धा तुम्हाला भरपूर मिळून जाईल, ते आधी फॉलो करा, त्याची तयारी करा. आणि नंतर असं थोडंफार पॉझिटिव्ह आणखी आलं की बा आता महिन्याभरात किंवा आता या डेटला येते न्यूजपेपरमध्ये एक्झॅक्टली डेट तुम्हाला येते की या डेटला आम्ही अनाऊन्समेंट करू किंवा या महिन्यामध्ये विस्तृत जाहिरात येईल. असं महाट्रान्सपोर्टचं सुद्धा येतं किंवा कुठल्याही कंपनीचं तसं येते. ठीक आहे, त्यानंतर बॅचेस सुरू करा. मी असं म्हणत नाही की आता करू नका. ठीक, हा डिसिजन स्पेशली तुमचा आहे. परंतु कसं आहे की मला काल कमेंट आलं त्यावरून सांगितलं, काही जण तुम्हाला असं वाटतं. बाकी अभ्यास सुरू करा. अभ्यास तर नेहमी चालूच ठेवावा लागतो, ते तुमचं डिसिजन आहे, तुम्हाला ते अभ्यास करावाच लागेल. अभ्यास केला की तुमचा फायदा नक्की होणार. न्यूज खरी आहे, पण तो वॅकन्सी आता येईल की 2 वर्षांनी येईल की 1 वर्षांनी येईल हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे तयारीमध्ये तुम्ही स्वतः राहा, पण तू बाकी तुमचे काय डिसिजन घ्यायचे ते तुम्ही स्वतः घ्या. हे मी फक्त माझं मत तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही सबस्क्राईब करा. पुढे बरीच माहिती तुम्हाला वरच्यावर अपडेट्स आपण देतच राहतो, त्याची तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. धन्यवाद मित्रांनो.